भिवंडी वारा रोड पर जगह जगह हुए खड्डे तथा रोड दुरुस्त न होने की वजह से मनसे भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष विकास जाधव के नेतृत्व में मनसे भिवंडी तालुका ग्रामीण द्वारा भिवंडी तालुका के अंबाड़ी नाके पर सार्वजनिक बांधकाम के विरुद्ध जमकर नारेबाजी की और रास्ता रोको आंदोलन कर सार्वजनिक बांधकाम से जल्द रोड बनाने की मांग की। इस रास्ता रोको आंदोलन में मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK जी महात्रे, भिवंडी व शाहपुर लोकसभा प्रमुख शैलेश जी बिड़वी, जिला संगठक मदन अन्ना पाटिल, तालुका अध्यक्ष विकास जी जाधव, भिवंडी शहर अध्यक्ष मनोज जी गुलवी, जिला सचिव रविंद्र विशे के साथ साथ भारी संख्या में भिवंडी शहर व ग्रामीण के मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने सार्वजनिक बांधकाम के विरुद्ध जमकर नारेबाजी की। कलेक्टर तहसीलदार एवढ्यांकडे आम्ही पत्रव्यवहार केले तेव्हा तुम्हाला का नाही जाग आली ना? आता तुम्हाला कारण या 2 वर्षापासून अभियंत्याला कारणीभूत आहे, कारण तुमचं नियोजन नसल्यामुळं पावसाळ्यापूर्वी जर खड्डे भरले असते तर आज अवस्था झाली नसती। डांबराने खड्डे भरले का तुम्ही हा शेला आज इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोको आंदोलन जो पुकारलेलं आहे त्यासाठी पोलीस प्रशासन, पत्रकार, सर्व इथले ग्रामस्थ उपस्थित आहेत। इथं भिवंडीपासून वाड्यापर्यंत म्हणजे रस्ता खड्ड्यात आहे, खड्डा रस्त्यात आहे हे समजत नाही। तुम्ही स्वतः बघितलं असेल की रस्ताच कुठे दिसत नाही अशी अवस्था आहे। ह्यामुळं आमचे रिक्षावाले, आमचे धंदेवाले, टेम्पोवाले, इथले स्थानिक धंदेवाले यांचं अतोनात नुकसान होते। इथं असणारे लोक जे प्रवास करतात त्यांचे ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यामुळे अनेक लोक जायबंदीर होतात, काही मृत्युमुखी पडतात। ह्यासाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे। त्यामुळं याच्या पुढे तरी हे रस्ते चांगले व्हावेत, हे रस्ते तातडीने भरले जावेत या आमच्या मागण्या आम्ही मान्य हे केलेल्या आहेत, त्यांच्याकडे मागले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्क्रियतेमुळे आज भिवंडी वाडा या रस्त्यावर अंबाडी नाका येथे आम्ही रस्त्याचं आंदोलन घेतलेलं आहे। कारण बरेच दिवस गेली 5 वर्षे हा रस्ता असाच खड्ड्यात आहे। रस्ता खड्ड्यात का खड्ड्यात रस्ता हे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत नाहीये, म्हणून हा आम्ही निषेधाचं आंदोलन आज घेतलं होतं। परंतु पोलीस प्रशासनाने थोडी आम्हाला मदत केली नाही, कारण आम्हालाही सुद्धा आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाला जागृत करायचं होतं, पण त्यांना जागृत करून दिलं नाही आम्हाला। हेच आम्हाला थोडं वाईट वाटलं, कारण हा रस्ता हा सर्वांसाठी आहे, ते सर्व लोक वापरतात आणि तसा हा रस्ता होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो। कारण आम्हालाही हा रस्ता इथं स्थानिक जनतेला हा व्यापारी दृष्टिकोनातून सर्व्हिसवाले, नोकरदार यांना येण्या जाण्यासाठी भरपूर अडचण झालेले। आज 5 वर्षे झाले हा रस्ता असाच आहे। हा रस्त्याला जबाबदार कोण? इथले शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिवंडी वाडा रस्त्याचे कुरेशी साहेब हे कधीही रस्त्यावर दिसले नाही। हे कामं चालू आहे, त्याचं कुठलंही नियोजन नाही। कुठेही रस्ता खोदला जातो, कुठेही डायव्हर्शन नाही, डायव्हर्शनला खड्डे पडलेले आहेत। हे किती सहन करायचं? हा भिवंडी तालुक्यातील सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे, जिल्हा परिषदचे हा नसतानाभूत झाल्यासारखे आहेत। खड्ड्यात रस्ता का खड्ड्यात रस्ता आहे? मला असं वाटतं की हा रस्ता त्वरित डांबरीकरण करण्यात यावा, कारण हे कॉन्क्रिटीकरण हे टप्प्याटप्प्यात आहे। याच्या पुढेही हा असाच रस्ता वर्षानुवर्ष राहील, कारण हे म्हणता एवढा निधी आला, तेवढा निधी आला, रस्ता सँक्शन आहे, हे सर्व खोट्या गोष्टी सांगतात, लोकांची दिशाभूल करतात। म्हणून यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व जमलो होतो आणि रस्त्यावर आंदोलन करणार होतो आणि आंदोलनही केलेले आहे आम्ही।
आणि सार्वजनिक बांधकाम विभागालाही जाग आलेली आहे। आणि दुसरं, या भिवंडीवाडा रस्त्यावर आणि अंबाडी शिरसाट रस्त्यावर गुजरात गॅस लाईनचं काम चालू आहे। हे गुजरात गॅस लाईनचं काम हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने चालू आहे। रस्त्यावर कुठलीही गॅस लाईन टाकता येत नाही, हा नियम आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने यांना सेंटरपासून 15 मीटर पाईप टाकायची परवानगी दिली लेखी त्यांच्याकडं, परंतु या गुजरात गॅस लाईनने सेंटरपासून 5 ते 6 मीटरवर लाईन टाकलेले, काही ठिकाणी 10 मीटरवर टाकलेले। मग यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे। हा जर गुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने गुजरात गॅस लाईनवर केला नाही तर हा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही नेणार आहे। कारण आताही आम्ही जिल्हाधिकारी सर्व पत्रव्यवहार करून हा गुजरात गॅस लाईन जर आमची ही सेंटरपासून 15 मीटर टाकली गेली नाही तर हे रस्ता पुढे होणार नाही आणि या भागाची डेव्हलपमेंटही थांबली जाईल। म्हणून याचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने गुजरात गॅस लाईनवर गुन्हा दाखल करून हे काम बंद केलं पाहिजे। ही त्यांना मी इथं सांगण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे आणि आमच्या निवेदनात सुद्धा त्यांना तसं आम्ही पूर्ण सूचना दिली होती। तुमच्यासाठी हे तुम्ही ह्या रस्त्यावरून जाताय, आम्हीही जातो, मग तुमचंही सहकार्य महत्त्वाचं आहे। तुमचं सहकार्य असेल तर इथला सर्व रस्ते व्यवस्थित होती ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्ही आम्हाला सहकार्य कराल आणि रस्ते भरण्यासाठी हे सार्वजनिक बांधकाम विभागाला उद्देश कराल ही तुमच्याकडून अपेक्षा करतो। सार्वजनिक बांधकाम मनसेच्या निवेदनानंतर या सर्व लोकांनी डागडुगी ही 2 दिवसापासून चालू केलेली आहे। आज गेले महिना झाला इथले काही ॲक्सिडेंट झालेले आहेत, काही लोक परिसरातली मृत्युमुखी मेलेले आहेत, बाईकवरनं ॲक्सिडेंट झालेले आहेत। मी तर बोलतो या प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यावर उलटी केस केली पाहिजे आणि यासाठी आज आंदोलन केलं आहे। आज मनसेच्या आंदोलनाला यश येतात 2 दिवसापासून सगळी डागडुगी भरायला घेतलेली आहे आणि कामकाज चालू केलेली आहे। ही परिस्थिती आज या रस्त्याची पडला 1 तास जातो, 1.5 तास लागला, 1 ते 1.5 तास जातो। 20 मिनिटाचा परिस्थितीला जे जबाबदार आहेत सार्वजनिक बांधकाम खाते आणि ठेकेदार दोघांनी आज ठेकेदारांनी तर पळच काढलेला आहे, पण सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जे आले होते त्यांनी थातूरमातूर उत्तरं दिलेली आहेत आणि हा रस्ता मंजूर झालेला आहे म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे। हा रस्ता मंजूर होण्यास आम्ही 2 वर्ष गेली ऐकतोय, पण या रस्त्याचं काम सुरू व्हायचं त्याने आता पुढचं वर्ष दिलेलं आहे। पण आत्ता गणपती येत आहेत त्यामुळे गणपतीसाठी हा रस्ता अतिशय चांगल्या सुस्थितीत आला पाहिजे। लोकांना इथं सहज बाप्पाचं आगमन तेवढं स्वागत त्यांना करता आलं पाहिजे म्हणून आज इथं मागणी करण्यात आली आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे की येत्या 8 दिवसात आम्ही तो रस्ता चांगल्या तऱ्हेने भरून घेतोय। आता तात्पुरती दुरुस्ती चालू आहे।